बीडमधील मुंगी गावामध्ये एका शेतकऱ्याने खरबूज पिकाची लागवड केली होती आणि हे पूर्णतः पाहायला गेलं तर हे पीक जे आहे ते बियाणं चुकीच्या पद्धती प्रमाणे लागलं असं या ठिकाणी शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. मालांची संख्या जर बघितलं गेलं तर खरबूज हवं तसं जे आहे ते उत्पन्न या ठिकाणी निघालं गेलं नाही अशी चर्चा या शेतकऱ्याच्या माध्यमातून आपल्याला मिळाली आणि त्यानंतर आपण धारूरमध्ये पोहोचलो आहोत. काय नेमकी दरवर्षी पीक घेतात त्या वर्षीचं उत्पन्न आणि या वर्षीचं उत्पन्न काय फरक जाणून आला? यावर्षी कंपनीच्या चुकीमुळे इतकं नुकसान झालं, लाखो रुपये खर्च होऊन सुद्धा कुठं 2 टन माल निघत होता तिथं 20 कॅरेट निघाले, 2 एकरमध्ये 20 कॅरेट निघालेत. आणि परत कंपनीनं काहीतरी मदत करावं आम्हाला. प्रशासनाचे अधिकारी आमचे कृषी सहाय्यक येऊन बघून वगैरे गेले का बघून कृषी? गेले, ते सगळं झालं. पण ते कृषी तालुका उपाध्यक्ष ते काय म्हणले, साहेब की तुम्ही कंपनी संघ खेटू शकत नाहीत. आम्ही म्हणलं त्यांना तुम्ही आमची एक तक्रार घ्या. ते दुकानदार सुद्धा आम्हाला पावती देत नाही. दुकानदाराला म्हणलं CCTV चेक कर, तुझ्या इथून बी नसलं नेलं तर देऊ नको. ते त्यावेळेस म्हणला लाईट गेली, पावती आज नाही उद्या देतो. आता पावती देत नाही. ते म्हणतं मी अडचणीत येतोय. पण त्या अडचणीत जे कोणत्या कंपनीचं हे बियाणं? निर्मल 24. हां, किती वर्षापासून ह्याची म्हणजे लागवड वगैरे करतात ह्या बियाण्याची? मी 3 वर्ष झालं ह्याची लागवड करत आहे, निर्मल 24ची. यावर्षी कंपनीने इतका मोठा नुकसान दिलंय, अक्षरशः गळफास घ्यावं की काय करावं हे सुद्धा काही सुचना नाही. आता हे एकाच शेतकऱ्यासोबत झालं निर्मल 24 असा प्रकार की बऱ्याच शेतकऱ्यासोबत झालं? बऱ्याच शेतकऱ्याच्या सोबत झाले. जवळजवळ आमच्या इथं 100% पैकी काय 30% लागवड असते काय, 40-50 एकर तर आरामशीर असते, दरवर्षी असते का. भरपूर नुकसान झालेलं आहे यावर्षी. टरबूज, खरबूज मध्ये पाऊस पडला होता, पावसामुळे बी बरंच नुकसान झालेलं आहे. काय फळं जमिनीवर माती भिजल्यामुळं खालून फळं नसून गेली समजे पूर्ण. तालुका कृषी अधिकाऱ्यासोबत काही चर्चा वगैरे केली का नाही? तालुका कृषी अधिकाऱ्यासोबत चर्चा केली, पण ते म्हणते तुम्ही कंपनी संघ खेटू शकत नाहीत. पण कृषी सहाय्यकांना आमचं म्हणणं ऐकून घेतलं, ते शेतात आले. पण ते दुकानदार हे सर्व संगनमताने त्याने कंपनीचं नाव बदनाम होऊ नये म्हणून ते शेतकऱ्यावर दबाव आणतात. ते म्हणते तुम्ही खेटू शकत नाही, तुमचं इतकं नुकसान होऊन बी जर तुम्ही अजून खेटाय गेला तर औरंगाबादला जावं लागतं, बीडला जावं लागतं, कामं सोडून तुम्हाला परवडतंय का हे? म्हणजे ते आम्हाला सांगतात की कंपनी बदनाम होऊ नये म्हणून ते दुकानदार, कृषी तालुका अध्यक्ष संगनमतानं सर्व एका गाडीत बसून आल्याच्या नंतरच ते बोलले. असं तोपर्यंत आम्हाला काही बोलले नाहीत. आता खरं तर पावती घेतली नाही ही चूक अशी म्हणावी लागेल आता खरं तर शेतकऱ्याची. पण ते लाईट गेलेली होती, म्हणले तुम्ही काय करा, म्हणले दुसऱ्या दिवशी या आणि पावती घ्या. पण त्याच्यानंतर आपलं हे काम चालू होतं. कसं दरवर्षी आपण त्यांच्याकडूनच माल घेतात, बी त्यांच्याकडून घेतात, खत त्यांच्याकडून घेतात. त्याच्यामुळे विश्वासानं आपण पावती काय देतील म्हणलं नंतर. आता त्यांची अडचण होती, लाईट नव्हती म्हणून त्यानं दिली नाही पावती. पण आपले हे लागवडीच्या काळामध्ये आपण ह्याच्यामध्ये व्यस्त राहिलात. आणि नंतर पुन्हा मग आता हे असं कळालं किंवा कंपनीचे लोक येले तर मग आपल्याला आता पावती नाही आपल्याकडे. आपली पावती कुठे? दुकानात. आम्ही गेलात त्यांच्याकडे दुकानामध्ये, त्यांना म्हणलं पावती द्या. ते म्हणले नाही देता येत पावती. म्हणलं काहीतरी करा ना, म्हणलं ॲडजस्ट. आता कसं आहे तुमचं, आम्ही रेग्युलर गिराईक आहेत म्हणलं. तर ते म्हणले मी अडचणी देतो म्हणले आता पावती, कारण की मी तुमची पावतीच काढली नाही. काय नाव ते म्हणजे किंवा दुकान? सुरेश दोडके. हां, वारंवार त्यांच्याकडं 50 चक्रा मारल्या आणि कृषी सहाय्यकांना आम्हाला सांगितलं की तुम्ही पावती घेऊन तक्रार देऊ शकतात, असा निव्वळ तक्रार देऊ शकत नाहीत. साखरे साहेबांना सहकार्य केलं, पण बाकी तालुका कृषी अधिकाऱ्यांना तुम्ही कंपनी संघ खेटूत नाहीत म्हणून आमचे अजून हातपाय गळून टाकले त्यांना. दरवर्षीच्या उत्पन्नामध्ये म्हणजे किती टक्के उत्पन्न निघालं ह्या वर्षी? काही निघालं का नाही? 10% उत्पन्न सुद्धा निघालं नाही. 20 कॅरेट निघाले. 2 एकरमध्ये माल 20 कॅरेट निघाला. दरवर्षी 2 टन निघाला. माल निघत होता. गेल्या वर्षी एक आता एवढं क्षेत्र आहे हे, म्हणजे कमीत कमी 1.5 एकर आहे. ह्याच्यामध्ये 100, 120 असे कॅरेट निघत होते. पण ह्या वर्षी काय, पहिल्या सुरूला जे तोडा झाला ते 5 कॅरेट निघाला. त्याच्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी 10 कॅरेट. आणि आजचा तोडा म्हणजे कालचा फक्त हायस्ट 20 कॅरेट. आणि इथून पुढं माल वगैरे लागणार नाही का? माल वगैरे काहीच लागत नाही आता. आता हे लास्ट आता संपत आली आता. आता हे संपलं म्हणायचं. हे आता जे राहिले ते कुठं कुठं दिसते तुम्हाला फळं, हे 2-3 दिवसामध्ये सगळं संपून जाणार आहे. ह्याच्यामध्ये देखील जे आहे एक अर्ध फळ ते पण नासून वगैरे नासक, डंक माशी हे ते फक्त कंपनीच्या चुकीमुळे हे सगळं. आणि आम्हाला वाटतंय की सरकारनं काहीतरी आमच्याकडं लक्ष द्यावे, इथल्या प्रशासन द्यावे, कंपनीने द्यावे. दुकानदार सगळे संगनमताने मिळून आमच्यावर दबाव आणतात आणि आम्ही दाद मागायचा कोणाकडं?
आता हे न्याय जर मिळाला नाही तर भूमिका पूर्ण शेतकऱ्याची तुमच्या काय असणार आहे? तुम्ही गळफास म्हणता घेऊन आम्ही आत्महत्या करणार 100%. आमच्या असं पर्यायच नाही दुसरा. समोर पावसाळ्यामध्ये घर गळतंय, हे होतंय ते होतंय, लग्न करायचंय, हे करायचंय, कसं करणार आम्ही? ओके, धन्यवाद. खरं तर या येत असलेल्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया मात्र कशा पद्धतीमध्ये कारवाई आता कृषी अधिकारी यांच्याकडून केली जाईल, कृषी विभागाकडून केली जाईल, हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. या शेतकऱ्यांना मदत मिळेल का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन रवींद्र शेठसोबत सूरज मीडिया, धारूर.